नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतवरच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमामध्ये ऐकूया ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा या पुस्तक अभिवाचनाचा भाग 19. अभिवाचक जयंत ठोंबरे. आजच्या भागात कट्टर हिंदुत्ववादी पत्रकार अरविंद विठ्ठल कुलकर्णी आणि समाज तळातील मोती लेखक नानाराव ढोबळे यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला ऐकूया कट्टर हिंदुत्ववादी पत्रकार अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांच्याविषयी. काही वेळेला असं घडतं की आपण एखाद्या आनंदाच्या कार्यक्रमाला गेलेलो असतो आणि आपल्याला दुसरी एखादी दुःखद बातमी समजते. आजही तसंच घडलं. एका जवळच्या नातेवाईकाच्या विवाह नोंदणीच्या कार्यक्रमाला गेलेलो असताना आणि तिथे अरविंद विठ्ठल कुलकर्णी गेल्याची बातमी समजली. बातमी समजल्यानंतर अरविंदराव यांचा नाशिकला केलेल्या सुमारे 20 वर्षापूर्वीचा कार्यक्रम डोळ्यासमोर आला. पूर्वी काही वर्ष धर्मभास्कर मासिक निघायचं, तेव्हा मी ते मासिक लावलेलं होतं. त्या मासिकाचा शेवटचा कालखंड होता. ते मासिक आपल्याला पक्क मिळावं याकरता ते माझ्याकडे PNT कॉलनीतले संघाचे स्वयंसेवक सरदेसाई हे घेऊन यायचे. ते मासिक घेण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्या मासिकाचे संपादक ज.द. जोगळेकर आणि अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांचे राष्ट्रवादी आणि हिंदू विचारसरणीचे लेख. श्री कुलकर्णी हे प्रखर हिंदुत्ववादी सावरकरवादी विचारसरणीचे पाईक होते. नाशिकमधील तृतीय वर्ष शिक्षित श्री प्रभाकर शिवराम तथा मामासाहेब जोगळेकर यांनी सेवाभावी समाज कल्याण संस्था सुरू केली होती. या संस्थेचे काम मी तेव्हाही करीत होतो. त्या संस्थेतर्फे दरवर्षी एक सामाजिक कार्यकर्त्याचा सत्कार केला जायचा आणि केला जातो. नाशिकमधील संघ स्वयंसेवक त्यांच्या सामाजिक कामाकरता आणि ज्यांनी संघ बहुजन समाजापर्यंत पोहोचवला त्या श्री बाळासाहेब अहिरे यांचा सत्कार करून त्यांना सेवारत्न पुरस्कार द्यायचा असं ठरलं. अहिरे यांनी नाशिक जिल्हा संघचालक म्हणूनही काम केलं होतं. काही नवे पाहुणे आणि वक्ते डोळ्यासमोर होते. त्यात अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांचं नाव होतं. त्यांच्याशी संपर्क केला. त्यांनी कार्यक्रमाला येण्याला होकारही दिला. पत्रिका छापताना काळजी घ्या असं ते म्हणाले. त्यांचं आडनाव कुलकर्णी असं आहे आणि तसंच छापावं, कुलकर्णी नव्हे. ठरल्याप्रमाणे ते कार्यक्रमाला आले. कार्यक्रम इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हॉलमध्ये झाला. बाळासाहेब यांनी केलेल्या कामाची पोचपावती अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांच्यामार्फत म्हणजे योग्य व्यक्तीमार्फत दिली गेली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी भोजनाकरता ते आले होते, त्यामुळे त्यांच्या सहवासाचा लाभ देखील झाला होता. हा कार्यक्रम झाल्यानंतर काही दिवसांनी वसंत व्याख्यानमालेत देखील व्याख्यानाकरता ते आले होते. तेव्हा गंगेवरती जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. त्यावेळेस अतिशय आस्थेने घरातल्या सगळ्यांची त्यांनी चौकशी केल्याचं मला आठवतं. श्री कुलकर्णी यांची पत्रकारितेची सुरुवात दैनिक मराठामधून त्यांनी केली होती. साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणूनही त्यांनी काही वर्ष काम केलं होतं. धर्मभास्कर आणि पुरुषार्थ मासिक यामधूनही त्यांनी भरपूर लिहिलं होतं. बाळासाहेब अहिरे यांच्या सत्काराच्या दिवशी देखील त्यांनी भाषण देखील त्यांच्या कामाप्रमाणे राष्ट्रवादी विचारांनीच केलं होतं. ठरवलं होतं तसा कार्यक्रम अतिशय छान पार पडला. नंतरही धर्मभास्कर जोपर्यंत येत होता तोपर्यंत कुलकर्णी यांचं लिखाण वाचत होतो. काळानुरूप अधोरेखित नावाचे YouTube चॅनल त्यांनी सुरू केलं होतं. त्यांचं लिखाण अतिशय निर्भीड आणि राष्ट्रवादी विचारांचं होतं. काळाच्या ओघात धर्मभास्कर येणं बंद झालं, पण त्यांच्या लिखाणानेच मनामध्ये घर केलं होतं असे अरविंद विठ्ठल कुलकर्णी होते. आज एकीकडे विवाह नोंदणी चालू होती आणि दुसरीकडे माझ्या मनात सगळ्या विचारांची गर्दी झाली होती. बराच काळ निघून गेला असला तरी काळाच्या पलीकडे जाऊन अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांचं लिखाण कायम लक्षात राहील असंच होतं. हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आणण्यामध्ये त्यांच्या लिखाणानं महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. कार्यकर्ते घडवले, पाया बांधला. त्यात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्यांमध्ये अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांचं नाव कायम घेतलं जाईल. आणि आता जाणून घेऊया लेखक नानाराव ढोबळे यांना.
कैलासवासी नानाराव ढोबळे यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम शंकराचार्य न्यासाच्या सभागृहात होता. पाहुणे भैयाजी जोशी हे होते. नानांचा कार्यक्रम असल्यानं आणि त्यांनी लहानपणी काही संस्कार केलेले असल्यानं कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रमस्थळी माझ्याकडे नसलेले नानांचे समाज तळातील मोती हे पुस्तक विक्रीला ठेवलेले दिसले. नानांची लेखणी अत्यंत प्रभावी होती आणि त्यांनी लिहिलेलं राष्ट्रनिष्ठ खंडोबल्लाळ, कथा देशभक्तांच्या ही दोन्ही पुस्तकं माझ्याकडे आहेत. समाजतळातील मोती हेही पुस्तक माझ्याकडे होतं, पण वाचायला दिल्यानंतर ते पुस्तक परत आलंच नाही. समाजतळातील मोती यातील सर्वच लेखन सामान्यांचे असामान्यत्व उलगडून दाखवणारे आहे. तीनही पुस्तकांचे सर्वच लेखन संस्कार करणारे आणि हेतुपूर्ण असल्यानं अत्यंत सामर्थ्यशाली आहे. या पुस्तकाला बाबासाहेब पुरंदरे यांची सादर सप्रेम नमस्कार या शीर्षकानं प्रस्तावना आहे. त्यात बाबासाहेब पुरंदरे यांनी नानांबद्दल जसं लिहिलं आहे तसं पुस्तकाबद्दलही लिहिलं आहे. पुस्तकातील सर्वच लिखाण आणि त्यातील प्रसंग साधे आहेत, पण एका देशभक्ताच्या हृदयाचं दर्शन घडवणारे आहेत. बाबासाहेब त्या प्रस्तावनेत म्हणतात, नानांनी आपलं हृदय समाजाला दिलं आणि देशकार्यासाठी असंख्य हृदये मिळवली आणि त्यामुळे नानांची ही अनुभवांची अक्षरं हृदयाला स्पर्श करणारी आहेत. असामान्य लोकशक्ती उभे करण्याचं संघ कार्यकर्त्यांचे बलस्थान म्हणजे माणसे गोळा करणं. तसं बाबासाहेबांची प्रस्तावना पुस्तकात आहे, तसेच व.सी. काणे अध्यक्ष एकता प्रकाशन आणि रामदास कळसकर संपादक एकता यांनी पुस्तकाबद्दल 2 शब्द सुरुवातीला लिहिले आहेत. ते देखील तेवढेच वाचनीय आहेत. हे पुस्तक म्हणजे भावात्मक विधायक जीवनदर्शन आहे. ते ललित वाङ्मय रूपात आहे. प्रत्यक्ष कार्यात एकरूप झालेल्या विचारवंत आणि भावनाशील स्वभावाच्या निष्ठावंत ज्येष्ठ प्रचारकाच्या शब्दात आहेत. सामान्य कर्तृत्वाच्या लोकांमध्ये समाजाभिमुखता कशा पद्धतीने निर्माण झाली त्याचं उत्तर आपल्याला या पुस्तकातनं मिळतं. एकंदर 13 लेख या पुस्तकात समाविष्ट आहेत. त्यातील 3 लेख नाशिक जिल्ह्यातील संघप्रेमी आणि संघ स्वयंसेवकांसंबंधी आहेत. त्यातील पहिलाच लेख हा धर्मा पाटील या ठाणापाडा येथील नाशिकच्या सुरगाणा भागातील व्यक्तीसंबंधी आहे. लेखक म्हणतो, प्रातस्मरण म्हणताना मातृभूमीचे स्मरण करून पृथ्वी सुगंधा हा श्लोक ज्या ज्यावेळी तो म्हणतो त्या त्यावेळी धर्मा पाटलांच्या घराची आठवण त्याला होते, जिथे धर्मा पाटील यांनी आग्रहाने नानांना आणि कार्यकर्त्यांना जेवायला बसवलं. धर्मा पाटलांप्रमाणे या देशात खेडोपाडी गिरीकंदरात राहणाऱ्या आपल्या या सर्व देशबांधवांच्या अंतरंगात करण्यात आलेल्या या मातृभूमीच्या भक्तीचा हा सुगंध पुन्हा एकदा जीवनात दरवळला. मग त्या देशाचे फुटीरतेचे सारे शाप संपतील असा विश्वास धर्मा पाटलांच्या स्मरणाने मला मिळत असतो. हा सगळा लेख आणि सर्वच पुस्तकं खूप वाचनीय आहेत. आणखीन एक म्हणजे मनमाडचा भैया. तो संघ कार्यालयात कावडीनं पाणी घालायचा. त्याला पाण्याचे पैसे देण्याकरता काढले असता तो म्हणाला, नाही बाबूजी, मैं आपसे पैसे नहीं लूंगा. मी उत्तर प्रदेशचा राहणार आहे. तिथे माझी शेती आहे. शेती करता गाय लागते. गोहत्या बंदी व्हायला पाहिजे. त्याकरता आपण काम करता. तुम्हाला पाणी देणं माझं कर्तव्य आहे. तुम्ही तुमचं कर्तव्य करत आहात. मला माझं कर्तव्य करू द्या. नाना म्हणतात, हा भाषा, प्रांत, जाती या भेदांना नाहीसे करणारा एकत्वाचा दुवा त्याच्या मनात तसाच रेंगाळत राहिला. तिसरा लेख आहे नाशिकच्या शंकरराव शिंदे यांच्यावरचा. हे मात्र संघाचे स्वयंसेवक. ते संघात कसे स्थिरावले त्याच्याबद्दल नानांनी लिहिलेलं आहे. ते भिंती रंगवायचे. वसंतराव नाईक यांचा निरोप घेऊन एक कार्यकर्ता शंकररावांना भेटला. तुम्ही हे काम सोडून काँग्रेस उमेदवारांच्या भिंती रंगवा, आम्ही दुप्पट पैसे देऊ, असा निरोप होता. शंकररावांनी उत्तर पाठवलं, वसंतरावांना सांगा पैसे देऊन बैल विकत घेता येतात, माणसं नाही. अशा प्रकारचं तेजपूर्ण उत्तर शंकररावांनी दिलं. लेखक म्हणतो, शंकरराव जरी अतिरेकी वाटले तरी त्यांच्या तत्वनिष्ठ आणि निस्वार्थ जीवनाचा विचार मनात आला की एक आगळीच प्रेरणा मिळते. सामान्य जीवन जगणाऱ्या शंकररावांच्या मनातील असामान्य तत्वनिष्ठ त्यांच्या संबंधात येणाऱ्या सर्वांना म्हणूनच प्रेरणा देत असते, विचार करायला लावते. हे सगळं लिहून नानांनी अनेकांच्या मनात प्रेरणेचा नंदादीप लावला आहे. यामध्ये आणखीन पाच्छापूरची झोपडी आहे. धनवडीचे भगवान तात्या आहेत. केस कापणारे श्रावण सूर्यवंशी आहेत. अंमळनेरचे गिरणी कामगार, सातपुड्यातील जयसिंह, कातोड गुरव,
कुऱ्हेगावचे सखाराम, राम चालके आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणारे किसनसिंह राजपूतही सगळीच व्यक्तिचित्रे नानांनी अतिशय प्रभावीपणे चितारली आहेत. शेवटचा लेख, एक देश व्याप्त शक्तिवाहिनी, हा तर संघ कार्याचा पायाच दर्शवतो. यामध्ये नंदुरबारच्या केतकर वहिनी आहेत, नाशिकच्या दादा गोरवाडकरांच्या, माननीय निवृत्ती होळकरांच्या पत्नी, चाळीसगावच्या डॉक्टर पूर्णपात्रेंच्या पत्नी आहेत. अशा अनेक वहिनींना आणि त्यांच्या अबोल कार्याचा परिचय नानांनी अतिशय प्रभावीपणे करून दिला आहे. ते या लेखाच्या शेवटी म्हणतात, आजच्या काळात देशाला आणि आपल्या समाजाला देव मानून कार्य करणाऱ्या संघाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा योगक्षेम चालवण्यासाठी वहिनी नावाच्या देवतेच्या रूपात घराघरात नांदून हा भगवान जणू आपले आश्वासनच पूर्ण करतोय असं वाटतं. पुस्तकातील प्रत्येक लेख आणि त्यातील प्रत्येक व्यक्ती समाजतळातील मोती आहेत. पुस्तक छोटंच आहे, मूर्ती लहान आहे, पण वाचकांच्या मनात कायमची घर करणारी आहे. या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती आहे आणि ती रवींद्र कृष्ण घाटपांडे स्नेहल प्रकाशन यांनी नानांच्या जन्मशताब्दीच्या वेळी प्रकाशित करून अतिशय महत्त्वाचं काम केलंय. हे छोटेखानी पुस्तक प्रत्येक वाचकाकडे असायलाच पाहिजे. श्रोते हो, आत्ताच आपण ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा या पुस्तक अभिवाचनाचा भाग 19 ऐकलात. अभिवाचक होते जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.